सो गुड मॉर्निंग. पोस्ट रन योगा सिक्वेन्स म्हणू शकता किंवा पोस्ट रन रिलॅक्सेशन. आपण जेव्हा लाँग रन करतो त्याचा नेक्स्ट डे आपल्याला हे एक्सरसाइजेस किंवा हा योगा सिक्वेन्स जर आपण केला तर मसल्स बऱ्यापैकी आपल्याला रिलॅक्स करता येतील. सो एरवी तुमची जी रेंज ऑफ मोशन असेल लाँग रननंतर मसल यूज झाल्यामुळे, मसल ब्रेक झाल्यामुळे रेंज ऑफ मोशन तुमची या दिवशी कदाचित कमी असेल, बट दॅट डझंट मेक अ डिफरन्स. सो फर्स्ट स्टँडअप, सरळ बसून आपल्याला पाय बाहेर खेचायचे आहेत आणि आतमध्ये खेचायचे. 1 डीप ब्रीथ करायचं, 5 सेकंड्स होल्ड करायचं, पुन्हा ब्रीद इन ब्रीद आउट करत राहायचं आणि मसल रिलॅक्स करायचं. ज्यावेळेला आपण ब्रीदिंग करून रिलॅक्स होतो त्यावेळेला मसल आणखी जास्त रिलॅक्स होतात. ओके. ज्यांना योगा सुरुवात करण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना बेसिक मूवमेंट सुरुवात करण्याची इच्छा आहे ते लोकंसुद्धा हा व्हिडिओ करू शकतात. फक्त त्यांना आपल्याला बसताना इझी जात नसेल तर आपण हाताचा सपोर्टसुद्धा घेऊ शकतो. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्ट्रेट बसून, ज्यांना बसताना गुडघे फोल्ड करता येत नसतील, म्हणजे स्ट्रेट करता येत नसेल, त्यांनी थोडे बेंड राहिले तरी हरकत नाही. 1 2 3 4 5. ब्रीदिंग करून रिलॅक्स करण्याचा, मसल रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करायचा आणि हळूहळू समोर बेंड करा. बॅक स्ट्रेट राहून जितकं बेंड होतं आहे तितकंच बेंड व्हायचं आपल्याला. किंवा तुम्हाला टच करायचं असेल तर मग नी बेंड करून चेस्टला नी टच झाले पाहिजे. बरेच लोक असं करतात. याच्यामध्ये रेंज ऑफ मोशन जरी वाढली तरी हा करेक्ट फॉर्म नाही आहे. सो बॅक स्ट्रेट, चेस्ट इथे टच झाले तरी चालतात आणि मग हात तुम्ही टच करा. हळूहळू जसे मसल रिलॅक्स व्हायला लागतील तसं तसं आपण मग पाय स्ट्रेट करू शकतो. होल्ड करायचं आहे 1 2 विथ डीप ब्रेथ्स. 5 ब्रेथ्स होल्ड करायचं आहे. स्लोली सोडा. तुमच्या पोजला यायचं आहे. लोअर बॅक आणि लोअर लेगवर तुम्हाला डायरेक्टली स्ट्रेच फील होईल. पुन्हा एकदा करूया. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 5 breaths. प्रत्येक एक्सरसाइज करताना आपण आपल्या पोस्चरकडे लक्ष द्यायचं. जर आपण बेंड होत असू किंवा आपला नेकची पोझिशन चेंज होत असेल तर ते आपल्याला पुन्हा करेक्ट करायचं आहे. रिलॅक्स. पाय बटरफ्लाय पोजमध्ये घ्या आणि हात लेफ्ट हँड राईटला टच करायचा आणि ट्विस्ट व्हायचं आहे आपल्याला. म्हणजे हे चेस्टचे जे मसल्स आहेत ते ओपन होतील. आणि हळूहळू जर तुम्ही ट्विस्ट आणखी तुम्हाला लक्षात येईल की 2-3 ब्रीथ नंतर थोडं मसल रिलॅक्स झालं की आणखी ट्विस्ट आपण करू शकतो. थोडं स्ट्रेच करायचं. 1 पायाचं मसल रिलॅक्स थोडं खाली, ट्विस्टिंग इम्प्रूव्ह होईल. स्लोली बॅक टू युअर पोझिशन. पुन्हा उजव्या हाताने डावा गुडघा पकडायचा आणि ट्विस्ट व्हायचे. 1 2 3 4 5.
रिलॅक्स. आपण आता चेस्ट ओपनिंग एक्सरसाइजेस करूया. बटरफ्लाय पोजमध्ये सिम्पल आपल्याला चेस्ट खाली टच करायचा प्रयत्न करायचा. पूर्ण होणार नाही झालं तरी हरकत नाही, फक्त आपल्याला ॲक्शन ती करायची. सो 1 आणि आता 2 3 4 5 एकदा पुन्हा करूया. अँगल चेंज करून आपण कसं करतो तुम्हाला लक्षात येईल. सो पहिल्यांदा चेस्ट टाईट, चेस्ट अप आणि 1 आणि आपण आता फॉरवर्ड बेंड करतो. 2 3 4 आता आपल्याला सिमिलर पण चेस्टसोबत आपल्याला आपलं शोल्डरसुद्धा ओपन करायचं आहे. सो 1 2 3 4 5 आता दुसरा हात. 1 जितकं आपलं शोल्डर मूव्ह होतं तितकं करण्याचा प्रयत्न करायचा. पूर्ण 180 डिग्री नसेल होत तर जेवढं मूव्ह होतं तेवढं करायचं, ट्राय करायचं. आता दोन्ही हात सोबत आपल्याला सेम आपले चेस्ट आणि शोल्डर ओपन करायचं आहे. सो 1 3 डीप ब्रेथ्स घ्या. हालचाल करू शकतोय या बाबतीत ग्रेटफुल असायला हवं आपण. पाय पुढे करायचे. बॅक स्ट्रेट असायला पाहिजे, बॅक व्हायला नको. शोल्डरमधून स्ट्रेट आणि हाताने जितकं पुढे जाता येतं तुमचं बॅकचा पोस्चर न मोडता तितकं जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. इथले मसल्स ताणले जातील. जितकं आपण वाकू शकतो तितकं ट्राय करायचं. डीप ब्रिदिंग करा म्हणजे हा पेन चालला गेला की आपण स्ट्रेच करू शकतो. 1 2 3 4 5. लॉंग रन झाल्यामुळे मसल तितके आपले रिलॅक्स असणार नाहीच आहेत, पण आपल्याला हळूहळू त्याची रेंज ऑफ मोशन वाढत जाते. 1 2 3 4 5. पुन्हा एकदा 5 ब्रेथ होल्ड करण्याचा प्रयत्न करू. 1 2 रिलॅक्स सोडून द्या पाय. ज्यावेळेला ताण वाटायला लागला त्यावेळेला पाय रिलॅक्स सोडून द्यायचे. आकंचून आपण टेंडन्सी असते की दुखायला लागले की आपण कॉन्ट्रॅक्ट करतो मसल, तर ती डीप ब्रीथ करताना रिलॅक्स करायचा. बसल्यामुळे हे सगळे मसल्स आपले कॉन्ट्रॅक्ट छोटे होऊन जातात, त्यामुळे आपल्याला हे एक्सरसाइजेस करताना डिफिकल्ट जातं. अदरवाईज माणूस हा पूर्ण फ्लेक्झिबल असतो. तर हळूहळू जसं आपण वर्कआउट करू किंवा आपण जसं ते प्रॅक्टिस करतो तशी आपली फ्लेक्झिबिलिटी वाढत जाते. म्हणून योगा करणारे लोक जे असतात ते कुठल्याही आपण त्यांना अगदी पूर्ण फोल्ड झालेले, बेंड झालेले बघतो,
पण ते सगळं प्रॅक्टिस नाही येतं आणि आम्ही फ्लेक्झिबल नाही म्हणून आम्ही योगा करू शकत नाही, हा एक चुकीचा समज आहे. आपण करत नाही म्हणून आपण फ्लेक्झिबल राहत नाही, तर आपले मसल्स जे आहे, जॉईंट्स जे आहेत ते चिपकायला लागतात. सो आपण कुठल्याही एजमध्ये स्टार्ट करून आपली फ्लेक्झिबिलिटी पुन्हा परत मिळवू शकतो. आता आपल्याला साईडला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1 2 3 4 5 स्लोली करायचं आहे. ज्यांना पूर्ण टच होता येते चेस्टने, डोकं खाली लावून नाही, चेस्टने टच होतं त्याने तसा प्रयत्न करायचा. ज्यांना जमत नाही, जेवढं जमतं आहे विदिन रेंज तेवढं करण्याचा प्रयत्न करा. 1 सेम दुसऱ्या पायाला करायचं आपल्याला. 1 2 3 5 ब्रेथ सोबत करायचं आपल्याला. स्ट्रेट. आता आपल्याला साईड ओपनिंग करायचं आहे. आता यासाठी आपल्याला कम्फर्टेबल व्हायचं असेल तर आपण एक पाय फोल्ड करून सुद्धा करू शकतो. जसं आपल्याला कन्व्हिनियंट असेल सुरुवातीला तसं आपण करावं. सो पहिल्यांदा हात आपल्याला आपला जो पाय साईड आहे, ज्या पायाची साईड आहे त्या साईडला त्याच हाताने आपल्याला पकडायचं आहे आणि हा हात जो आहे हा वरून आपल्याला इकडे टच करण्याचं ट्राय करायचं आहे. नसेल होत तर जेवढं जातो आहे तेवढं केलं तरी हरकत नाही. इथे ताण येईल, ब्रीद इन करायचं, ब्रीद आउट करायचं, हळूहळू मसलला रिलॅक्स होऊ द्यायचं. 1 2 3 4 5 ओके. हळूहळू कालांतराने तुमचा हात खाली जाऊन हे सगळं टच व्हायला लागेल, पण आपल्याला वर बघण्याचा ट्राय करायचं आहे. समोर बघून इझी जाईल, पण आपल्याला वरून करायचा प्रयत्न करायचा आहे. टफ आहे बट इट्स आपण करू तसं तसं ते डेव्हलप होत जातं. हे मसल सगळे रिलॅक्स होतील आपले, म्हणजे ओपन होतील, चेस्ट ओपन. सेम दुसऱ्या साईडला करायचं आपल्याला. ज्या साईडचा पाय आहे त्या साईडचा हाताने पकडायचं आणि दुसऱ्या हाताने वरती बघून चेस्ट वर ओपन करून आपल्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1 2 3 4 5 पोझिशनमध्ये येऊ द्या. 4-5 वेळा आपण याचा रिदमिक मूवमेंट करतो, याने थोडं मसलला स्ट्रेच मिळतो आणि नंतर मग होल्ड करायचं आहे आपल्याला. दोन्ही पाय जवळ घ्यायचे आणि बटरफ्लाय पोज जी आपण करतो, बटरफ्लाय पोज करायचे स्ट्रेट बसून. 1 2 ब्रीद इन करताना, ब्रीद आउट करताना आपल्याला आपले सगळे मसल आकुंचून पावायचे आहे. ज्या महिलांना युरिनरी इन्कॉन्टिनन्सचा त्रास होतो त्यांच्यासाठी ब्रीदिंग करताना आपली जी लघवीची संडासची जागा असते ती जर आपण घट्ट आवळून धरली तर हळूहळू त्याची स्ट्रेंथ वाढून युरिनरी इन्कॉन्टिनन्स म्हणजे लघवी थेंब थेंब होऊन जाणे हा सुद्धा प्रॉब्लेम आपण टॅकल करू शकतो. थोडेसे पाय समोर घेऊन जितकं बेंड होता येतं तितकं. आता तुम्हाला लक्षात येईल की आता तुम्ही थोडं कम्फर्टेबली बेंड होऊ शकता पहिल्यापेक्षा, कारण मसल तेवढा रिलॅक्स व्हायला लागतात. 1 2 3 4 5. ॲक्च्युली ज्यावेळेला योगा आपण शिकतो, ज्यावेळेला आपल्याला स्ट्रेचिंग, बेंड्स आणि हे शिकवलं जातात त्यावेळेला 30 सेकंड्स टू 1 मिनिट आपण होल्ड करतो, त्यावेळेला आपली फ्लेक्झिबिलिटी हळूहळू वाढायला लागते. तर सुरुवात करताना आपण 5-5 10-10 ब्रेथ जरी केले तरी हरकत नाही. जसं जसं आपल्याला लक्षात येतं की आपण इम्प्रूव्ह होतो आहे त्यानंतर आपण आपला टायमिंगसुद्धा इम्प्रूव्ह करू शकतो. आपल्याला ऑल 4वर यायचं आहे. कॅट कॅमल पोज लोअर बॅक पेनसाठी खूपच छान पोज आहे. रेग्युलर आपण करू शकतो, बेडवर सुद्धा केले तरी हरकत नाही. सो ब्रीद इन, माझा थोडासा हाताला प्रॉब्लेम असल्यामुळे माझं याचं पोस्चर कदाचित करेक्ट असणार नाही. आत्ताच फ्रॅक्चर बरा झाला आहे पण रेस्टला थोडं पेन होतं. आणि पण कॅट कॅमल पोज कशी करायची हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
त्यामुळे थोडासा माझा पोज चुकत जरी असला तरीही तुम्ही योग्य पद्धतीने करायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला थ्रेड हँडल नीडल करायचं आहे. शोल्डर ओपनिंग होणार आणि बॅक पण याच्यासाठी आपल्याला कंबर साईडला नाही येऊ द्यायची. कंबर जे आहे, जे आपले हिप्स आहेत ते लाईनमध्ये राहिले पाहिजे. आपण फक्त शोल्डरनी ट्विस्ट व्हायचं आहे. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. शोल्डर ड्रॉप न करता सुद्धा करू शकता, पण सुरुवातीला थोडं तुम्हाला कदाचित अवघड जाईल. सो शोल्डर ड्रॉप केला जमिनीवर तरीही सुरुवातीला प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला माउंटेन पोज करायची आहे. हील्स ग्राउंडवर टेकवायचा प्रयत्न करायचा. बट्स हिप जे आहे ते वर पुश करायचे आहेत आणि हळूहळू रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करावा. 5 ब्रेथ्स. 1 एक पाय वर घ्या. अपोजिट डायरेक्शनने बेंड करण्याचा प्रयत्न करा आणि तोच पाय आता समोर घ्यायचा आहे आपल्याला पिजन पोजमध्ये. खाली वाकायचे हे. 5 ब्रेथपर्यंत. तुम्हाला आणखी याला डिफिकल्ट, हे सोपं जात असेल तर डिफिकल्टी लेवलसाठी आपण विदाऊट हाताचा सपोर्टसुद्धा करू शकतो. 1 2 3 4 5. पूर्ण तुमचा खालचा सीटचा भाग जो आहे तो याने ओपन होईल. पाय ओपन करून पुन्हा एकदा माउंटेन पोज करायचे. तुम्हाला लक्षात येईल आता तुमचा लेफ्ट पाय जो आहे, जो आपण रिलॅक्स केला, त्याच्या मसल्स आणखी रिलॅक्स झालेला जाणवतील. आता आपल्याला तोच पाय समोर घ्यायचा आहे आणि सो युनिव्हर्सल स्ट्रेच करायचं आपल्याला अपोजिट साईडने. आता तुम्ही माउंटेन पोज करा. हील्स इझिली टच होतील. तुम्हाला लक्षात येईल की मसल बऱ्यापैकी रिलॅक्स झाले आहेत म्हणून. दुसरा पाय वर करायचा आणि पिजन पोजमध्ये बसायचे.
पुन्हा एकदा माउंटेन पोज. सेम आता आपण दुसऱ्या साईडने करणार आहोत. सो पहिले स्ट्रेच, एका हाताने करताना थोडंसं तुम्हाला बॅलन्सकडे लक्ष द्यावं लागेल, पण त्यानेच आपले कोअरचे मसल हे जे असतात ना स्ट्रॉंग होत जातात. आणि रिलॅक्स. बॅक बेंडिंग व्हील पोज हातामुळे मला करता येणार नाही, पण तुम्ही बॅक बेंडिंग एक्सरसाइजेस व्हील पोज ज्यांना जमते त्यांनी करण्याचा प्रयत्न करा. माझ्याकडे योगा व्हील आहे, त्याच्याने आपण बॅक बेंड्स किंवा आपले बॅकचे मसल ओपन करू शकतो. योगा व्हील आहे, हे ऑनलाईन आपल्याला मिळतं. आणि ज्यांना बॅक बेंड सुरुवातीला येत नसेल त्यांनीसुद्धा बॅक ओपनिंग करण्यासाठी ह्या पद्धतीचे व्हील आपण यूज करू शकतो. बॅक ओपनिंगसाठी आपण त्याला वापरू शकतो. सो सिम्पली त्याच्यावर रोल करायचं आहे आपल्याला. कम्फर्टेबली ज्या रेंजमध्ये करता येतं त्या रेंजमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. मसल हळूहळू रिलॅक्स करायचे. आपण आता व्हीलला इथे टार्गेट केलं होतं. नेक्स्ट आपण थोडंसं आणखी वरच्या बॅकला याला मूव्ह करूया. यामध्ये आपण जर हिप ड्रॉप करायचा प्रयत्न केला तर बॅक आणखी जास्त ओपन अप होईल. रेंज ऑफ मोशन हळूहळू आपलं वाढणारच आहे, फक्त आपल्याला रेग्युलरली प्रॅक्टिस करत राहावी लागणार आहे. या पुढले आसन आपण उभं राहून करणार आहोत. सो पहिल्यांदा हात वरती, फुल बॉडी वरती स्ट्रेच करायचे, ओपन अप करायचे. फाईव्ह ब्रेथ्सपर्यंत होल्ड करण्याचा प्रयत्न करायचा. ज्यावेळेला आपण हात वर करतोय आता याच पोझिशनमध्ये आपल्याला साईड बेंड करायचं आहे. 1, 'पायामध्ये गॅप घ्या जितका आपल्याला कम्फर्टेबली घेता येईल तितका. आणि हळूहळू चेस्ट ड्रॉप करून आपल्याला फॉरवर्ड बेंड व्हायचं आहे. जितकं आपल्याला शक्य असेल तितकं खाली हात टेकवायचा प्रयत्न करा आणि कमरेतनं ओपन अप बॅकची पोस्चर चेंज आहे ती ओपन करण्याचा प्रयत्न करा. जितकं खाली जाता येईल तितकंच जायचं आहे आपल्याला. सुरुवातीला अवघड जाईल, पण आपल्याला केल्याशिवाय त्याची रेंज ऑफ मोशन इम्प्रूव्ह होणार नाही. मी एकदा साईडने दाखवते म्हणजे आपल्याला आणखी क्लिअर लक्षात येईल. तो आपण फॉरवर्ड बेंड होतो आहे. हिप आणि एका लाईनमध्ये मागे नको जायला जास्त, एका लाईनमध्ये थोडं पुढे यायचं आहे आपल्याला आणि चेस्टने खाली टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाच ब्रेथ होल्ड करायचं आहे आणि हळूहळू आपल्या नॉर्मल पोझिशनला यायचं आहे. 3 डीप ब्रेथ्स घ्या. ज्यावेळेला तुम्हाला वाटतं आहे हार्ट रेट वाढतो आहे
किंवा स्ट्रेचिंग जास्त होतं आहे, पेन होतं आहे, त्यावेळेला डीप ब्रेथ्स घ्यायचे 2 किंवा 3 वेळेला. पायात अंतर घ्यायचं आहे आणि आता वॉरियर पोज आपल्याला करायची आहे. समोरचा पाय समोरच्या दिशेनं, मागचा पाय थोडासा 45 डिग्रीमध्ये तिरपा आणि हात पॅरलल टू बॉडी. आणि मधून खाली जायचं आहे. समोरच्या पायावर किंवा मागच्या पायावर लोड नको. समोरच्या हाताकडे बघायचं आहे आणि शोल्डरच्या एका लाईनमध्ये दोन्ही हात मागचे पण समोरचा पण असायला पाहिजे. स्ट्रेट व्हायचे. पुन्हा एकदा करायचे आणि हात खाली जाऊ द्या आणि दुसऱ्या हाताने आपल्याला तुम्हाला हाताचा तुम्ही सपोर्टसुद्धा घेऊ शकता. पोझिशनमध्ये त्रिकोणासन करायचं आपल्याला. मागचा हाताचा पंजा वर फेस करायचा आणि पंजाकडे बघायचं आहे आपल्याला. सेम आपल्याला दुसऱ्या पायासोबत करायचं आहे. आता मागचा हात स्ट्रेट, समोरचा हात बँड, 45 डिग्रीज अँगलमध्ये पाय लॉक करायचा आहे म्हणजे आपण स्लिप होणार नाही. आणि समोरच्या पायावर थोडाफार लोड म्हणजे मध्ये आपल्याला बसायचं आहे. आहे त्याच पोझिशनमध्ये आपल्याला आता हा हात वर घेऊन दुसऱ्या साईडने ओपन करायचं आहे. हे पूर्ण चेस्ट पार्ट ओपन होणार. वाटलं तर हाताचा सपोर्ट घेऊ शकता तुम्ही. पुन्हा वॉरियर पोजमध्ये यायचं आहे. पाय सरळ करायचा, मागचा हात टर्न करायचा आणि त्रिकोणासनमध्ये जायचं आहे आपल्याला. दुसऱ्या हाताने अँकल पकडायचं आपल्याला आणि आपली बॉडी स्ट्रेट लाईनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा. स्क्वॉट पोझिशनमध्ये बसायचं आहे. ज्यांना जमत नसेल त्यांनी जेवढ्या खाली जाऊन बसता खाली जितक्या लो पोझिशनमध्ये जाता येतं तेवढ्या पोझिशनला आपण होल्ड करू शकता. पण स्क्वॉटिंग ही माणसाची बेसिक रेस्टिंग पोझिशन आहे. प्रत्येकाला स्क्वॉट करता आलेच पाहिजे. ज्यांना अजिबातच मूवमेंट नाही आहे त्यांनी स्क्वॉट प्रोग्रेशन कसं करायचं हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. वन मिनिटपर्यंत स्क्वॉट होल्ड आपल्याला करता आलं पाहिजे. मध्ये बसायचं आहे. ज्यांनी शिन रिलेटेड प्रॉब्लेम्स जे आहेत आपले कमी होतात, ज्यांना शिन पेन आहे त्यांनी रेग्युलरली वज्रासनमध्ये बसण्याची प्रॅक्टिस करा. डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि हे सगळं आपल्याला माहिती आहे. सो सकाळी जेवढा वेळ आपल्याला जमेल तेवढा वेळ आणि रात्री जेवढा वेळ आपल्याला जमेल तेवढा वेळ. वज्रासनमध्ये बसता न येण्याचे कारण आपल्या जॉईंटची मोबिलिटी असते. हळूहळू जसं जसं आपण एक्सरसाइजेस करत जाऊ तसं तसं आपली मोबिलिटी वाढली की आपण बसणंसुद्धा आपल्याला कम्फर्टेबल जातं. 3 ब्रीथ्स घ्यायचे आहेत. रिलॅक्स करायचं आहे. हे सगळे मोमेंट्स आपण करू शकतो यासाठी आपण कधीही कोणाचेही आभार मानत नाही. जे मानणं आपल्याला आवश्यक आहे. शवासन शेवटचं फेवरेट असं रिलॅक्स पडायचं आहे. कुठल्याही बॉडी पार्टवर ताण असेल तर कॉन्शियसली तो काढून टाकण्याचा प्रयत्न करा. मग ते मान असू दे किंवा हात असू दे किंवा कंबर असू दे, शोल्डर, खांद्यामध्ये आणि कमरेमध्ये आपण स्पेशली आपला ताण घेऊन फिरत असतो. हात वरती ठेवायचे आणि आता आपल्या एक एक पार्टला आपल्याला रिलॅक्स करायला कॉन्शियसली ऑर्डर द्यायची आहे की पायाचे तळवे रिलॅक्स हो,
पायाचे बोटं रिलॅक्स होत, तळवे रिलॅक्स करायचे, हिल रिलॅक्स करायची, काफ रिलॅक्स करायचं, नॉर्मल ब्रीथ करत राहायचे, नीज रिलॅक्स करा, थाईज रिलॅक्स करायचे, कमरेमध्ये काही ताण वाटत असेल तर तो रिलॅक्स करा, पोटाचा भाग, छातीचा वरचा भाग, खांदे रिलॅक्स करायचे आहेत, हात रिलॅक्स करायचे आहेत. कुठेही टेन्शन होल्ड करून ठेवता कामा नये. मान रिलॅक्स करायची, मेंदू रिलॅक्स करायचे, नॉर्मल ब्रिदिंग सुरू ठेवायचे. एका कुशीवर होऊन हळूच उठायचे. हात घासून आपल्या डोळ्यावर लावा आणि हळूहळू डोळे उघडण्याचा प्रयत्न करा. रिलॅक्स. आपल्याला दर मंडेला हा व्हिडिओ करायचा आहे सो दॅट आपण आपले जे संडेचे लाँग रन्स आहेत त्या लाँग रननंतर रिकव्हरीसाठी आपण हा योगा करतो. सिम्पल लँग्वेजमध्ये सगळेजण करू शकले पाहिजे या हिशोबाने हा व्हिडिओ शूट केला आहे. मसल्स जितके आपण यूज करू तितके ते वाढणार आहे हे मी प्रत्येक व्हिडिओत सांगते. तेवढे ते स्ट्रॉंग राहणार आहेत. त्यामुळे मला त्रास आहे म्हणून मी एखादी गोष्ट करू शकत नाही, यापेक्षा मला तो त्रास काय विकनेसमुळे आहे हे शोधून त्यावर मी कशा पद्धतीने काम करू शकतो हा एक राईट ॲटिट्यूड राहील आपल्या सगळ्या पेन आणि इंजुरीजवर ओव्हरकम करण्याचा. स्टे फिट, स्टे हेल्दी. थँक्यू सो मच.